दिलखुश मित्रमंडळ घोंगडे वस्ती यांच्या वतीने यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे। मंडळातर्फे विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत। मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून पालिकेतील माजी सभागृह नेते सुरेश पाटील हे कामगिरी पार पाडित आहेत। मंडळाची श्रींची मूर्ती नागराजाच्या फण्यावरील कमळाच्या फुलावर गरुडाच्या स्वरूपात विराजमान झाली असून हातात नागराज आहे। या मंडळाच्या श्रींची महापूजा रविवारी सायंकाळी परमपूज्य सद्गुरू श्री अभिनव सिद्धारूढ महास्वामीजी व बसवारूढ मठाचे मठाधीश सद्गुरू श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते पार पडली। याच दरम्यान वीज गेली, सर्वत्र अंधार पडला, त्यातच पावसाने हजेरी लावली। अशा वातावरणात सुरेश पाटील हे चिंताग्रस्तपणे बसले होते। तेवढ्यात वीज आल्याने पाटील यांना दिलासा मिळाला। दोन्ही महास्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचनही संपन्न झाले। बसवराज मठाचे मठाधीश सद्गुरू श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी आपल्या धार्मिक प्रवचनातून श्री गणरायांचे महत्त्व पटवून सांगितले, तसेच सर्वांना आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या। ಇವತ್ತು ದಿಲ್ಖುಷ್ ಮಿತ್ರ ಮಂಡಳದ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ಸತ್ಸಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಪ್ರಸಾದದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅದೇ ರೀತಿ ಸೋಲಾಪುರ ಗ್ರಾಮದ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಆಗಿರತಕ್ಕಂತಹ ಗೋರೆ ಸಾಹೇಬ್ರ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮಹಾಮಂಗಲಾರತಿಯನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು। ಈ ದಿಲ್ಖುಷ್ ಪರಿವಾರಕ್ಕೂ ಇದನ್ನು ಆಯೋಜಿಸಿರತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಸುರೇಶಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೂ ಗಣಪತಿ ಅವರು ಅನಂತ ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು ಅಂತ ಗಣಪತಿಯ ಚರಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ। श्रींची महापूजा सुरू असताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आगमन झाले। यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सद्गुरू श्री शिवपुत्र महास्वामीजी यांची पालकमंत्र्यांशी ओळख करून दिली। तडवळकर यांनी महास्वामीजींचे पिताश्री नामदार चंद्रकांत पाटील यांचे गुरु आहेत असे पालकमंत्री यांना सांगितले। चंद्रकांत दादांचे जे गुरु आहेत त्यानंतर पालकमंत्री गोरे, शहर मध्यचे युवा आमदार देवेंद्र कोठे, रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रींची महापूजा संपन्न झाली। त्यानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दिलखुश मित्रमंडळाच्या श्री गणरायाची भवानीपेठचा राजा अशी ओळख आहे। त्याची सोलापूरचा राजा व्हावा अशी श्रींचरणी प्रार्थना करून माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आणि आमचे धडाडीचे आमदार सर्वांचे मार्गदर्शक देवेंद्रजी कोटे, तसेच आमचे सोलापूर शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर व माजी महापौर यन्नमक्का, विजापूरचे अप्पाजी अभिनव सिद्धारूढ अप्पाजी, तसेच या बसवारूढ मठाचे मठाधिपती आमचे अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांच्या दिलखुश मित्र मंडळाच्या वतीनं महाप्रसाद दिला जातो। या दोन्ही कार्यक्रमाला या भवानीपेठचे सर्व माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। चांगल्या पद्धतीचं प्रवचन मी बघितलो। आजपर्यंत 1 तास 1.5 तास प्रवचन होत असते। आज 2 तास प्रवचन ऐकायला आमचे या भागातले माता बंधू भगिनी शांततेने ऐकून गणपतीच्या जे काही चरित्र आहे, शंकरांचं, पार्वती महाराजांचं, आपलं पार्वती मातेचं आणि गणपतीचं, हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्या या दिलखुश मंडळाचं नाव या सोलापूर शहरात जसं आता आम्ही म्हणतो भवानी पेठचा राजा, या सोलापूर जिल्ह्याचा राजा आमच्या दिलखुश मंडळाने झालं पाहिजे असं या गणपतीचरणी प्रार्थना करतो। या प्रसंगी पाटील यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जुने सहकारी मंडळी एकत्र आल्याने ते दिलखुश झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मंडळाचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते।